प्रदूषण ही समस्या आहे. हे दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषण हा जीवनसृष्टीचा फार मोठा शत्रू असून मानवाच्या पाठीमागे लागलेले महाभयंकर विघ्नच आहे. ध्वनी प्रदूषण व जल प्रदूषण असे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. ज्यावेळी नैसर्गिकरित्या केर कचरा, सांडपाणी इत्यादी नष्ट करण्याचे प्रयत्न संपतात त्यावेळी प्रदूषणाचा प्रारंभ होतो. घराघरातून उदाहरणार्थ खराब भाजीपाला, वापरलेली पाने, मोठ्या प्रमाणात हल्ली साखर कारखान्यातून बाहेर सोडली जाणारी मळी, तसेच लहान मोठ्या कारखान्यातून धुराड्याद्वारे बाहेर पडणारे वायू, मोटारीचा धूर, पाण्यात सोडली जाणारी वाया गेलेली रसायने, मोठमोठाले कर्कश आवाज, त्याचप्रमाणे त्यामुळे होणारे आघात. शास्त्रज्ञांनी प्रयोगादाखल केलेले वैज्ञानिक स्फोट, त्याचप्रमाणे ज्याला आपण दिवाळी म्हणतो, त्या दिवाळीत मजा म्हणून शोभेची दारू उडवितो, त्यापासून निर्माण होणारे दूषित धूर इत्यादी अनेक प्रकारच्या कारणांमुळे प्रदूषण निर्माण होते आणि सर्वांचा परिणाम आज मानवी जीवनावर तसेच सजीव प्राण्यांवर झालेला दिसून येतो. औद्योगिक कारणामुळे वायू प्रदूषणाची झपाट्याने वाढ होत असून ते धोक्याची सीमा ओलांडून जात आहे. ज्याप्रमाणे वायू प्रदूषण, त्याचप्रमाणे जल प्रदूषणही वाढत आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाचाही मानवी जीवनावर तितकाच दुष्परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे केवळ मानव प्राणी आणि वनस्पती यांचीच हानी होते असे नाही, तर त्याबरोबरच माती, पाणी व वातावरणही दूषित होते. प्रदूषण म्हणजे एक महाभयंकर शापच होय. कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वायू प्रदूषणाचा परिणाम म्हणून आजारी पडलेल्यांची संख्या रुग्णालयात वगैरे मोठी आढळते. प्रदूषणाच्या समस्येवर अत्यंत प्रभावकारी उपाय म्हणजे झाडे, झुडपे, विशेषतः वने प्रदूषण नियंत्रणाच्या बाबतीत मानवाला मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत होत आहे. या बाबतीत वृक्षांचा आपल्याला उपयोग होतो. वृक्षांमुळे ध्वनीला अडथळा निर्माण होतो आणि त्याची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होते. सारांश असा की प्रदूषणाचे दुष्परिणाम हा एक भयंकर शाप आहे, परंतु त्यावर उपाय म्हणजे अधिकाधिक वृक्षारोपण आणि आपल्या वनांचे संरक्षण व संवर्धन करणे. आपल्या जीवनमानाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि आपले जीवन निकोप व आनंददायक होण्यासाठी
तसेच राष्ट्राच्या विकासासाठी आज वृक्षांची अत्यंत गरज आहे. भारतात शेतीखालोखाल हातमाग या कुटिरोद्योगास स्थान आहे. हातमागावरील विणकामात भारत देश पूर्वीपासून अग्रेसर आहे. भारतातील हातमागावरील कलाकृती तसेच डाक्याची मलमल, रेशमी पैठण्या इत्यादी तर जगप्रसिद्ध आहेतच, परंतु सध्याच्या कॉम्प्युटरच्या युगात व यंत्रयुगात हातमाग व्यवसायाच्या पिछेहाटीमुळे यातील विणकर समाज गिरणीतील कामगार बनेल व मिळेल ते काम करू लागले. हातमागावरील उत्पादनास आज अत्याधुनिक यंत्रमागावरील उत्पादनाशी स्पर्धा करावी लागत आहे. विशेष गोष्ट म्हणजे अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये हातमागावरील कलात्मक उत्पादनामुळे हातमाग व्यवसाय आपले स्थान टिकवून आहे. हातमागावरील कलात्मक विणकामाच्या विविध साड्या यंत्रमागावर होत नाही. त्यामुळे आजही सोलापूर, इचलकरंजी, नागपूर, नगर या ठिकाणी हजारोंनी हातमाग चालू आहे. हातमाग व्यवसाय हा अनेकांचा आहे. या व्यवसायात इतर लोकही आकर्षित व्हावयास पाहिजे. हातमाग व्यवसायासाठी ग्रामीण भागातील लोकांनाही प्रशिक्षण दिले जावे. हातमाग व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्यास अनेक बेकार तरुण हा व्यवसाय सहजपणे करू शकतील. हातमागावरील सतरंजी, टॉवेल्स, बेडशीट्स, चादरी, शर्टिंग इत्यादी प्रकारची वेगवेगळी छोटी छोटी वर्गवारी त्यात पाडता येईल. हातमागावरील साडी याची मुंबई, पुणे व इतर शहरी भागात फार मागणी असते. वरील व्यवसायाबाबतचे प्रशिक्षण घेऊन सुशिक्षित तरुणांनी या क्षेत्रामध्ये भाग घेतल्यास निश्चित वाव मिळेल व ग्रामीण भागात हा व्यवसाय सुरू होऊ शकेल व पर्यायाने बेकारी कमी होईल. देशात कापड गिरण्या स्थापन झाल्यामुळे हातमाग व्यवसायास कलाटणी मिळाली. कापड गिरण्यांची स्थापना झाल्यापासून नवनवीन डिझाईन्स, तलम व स्वस्त कापड बाजारात येऊ लागल्यामुळे हातमागाचे कापड विकेनासे झाले. परंतु हातमाग कापड हे कापड गिरणी व यांत्रिक मागावरील कापडापेक्षा जास्त टिकाऊ व स्वस्त असते. हातमाग व्यवसायास सरकारी
व सहकारी संस्थांची मदतीची जोड दिल्यास हा व्यवसाय जगेल इतकेच नव्हे तर त्याचे पुन्हा इतिहासकालीन स्थान प्राप्त होईल. आपले दिनांक 10 मार्च 1985चे पत्र मिळाले. आपण आमच्या कारखान्यातील तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या रेडीमेड कापडाची एजन्सी घेऊ इच्छिता. हे वाचून आम्हास आनंद झाला व आपले पत्र आम्ही आमच्या भागीदारी सभासदांमध्ये सर्वमताने मंजूर करण्यात आले व आमचे तयार कापडाची एजन्सी आम्ही आपणास सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्हा यासाठी देण्याचा विचार आहे. आपण जर खालील अटी व शर्ती मान्य करीत असाल तर आम्ही ती एजन्सी आपणास देऊ. कमिशन व एजन्सीच्या अटी याबाबत सांगावयाचे झाल्यास अत्यंत भारी प्रतीच्या कापडावर आम्ही विक्रीच्या सरासरी 25% कमिशन देतो आणि कमी प्रतीच्या कापडावर विक्रीच्या 20% कमिशन देतो. आपल्या मागणीप्रमाणे माल पाठविण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू व माल पाठविण्याचा खर्चही आम्हीच सोसू. त्याचप्रमाणे तयार माल आपल्या सांगितलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याची काही नुकसानी, माल गहाळ होणे अथवा माल वेळेवर न पोहोचणे त्याची सर्व जबाबदारी आमच्यावर राहील. परंतु आम्ही पाठविलेला माल आपण सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र त्याच्या सुरक्षिततेची काळजी आपणावरच राहील. त्यानंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तयार माल हा ST पार्सलने अथवा रेल्वे पार्सलने पाठविला जाईल व तो माल आपण ताबडतोब सोडवून घेऊन आपल्या दुकानापर्यंत नेण्याची सर्व व्यवस्था आपणास करावी लागेल. त्यासाठी सर्व खर्चही आपणास द्यावा लागेल. आमच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सर्व तऱ्हेच्या तयार कापडाचे नमुने दरपत्रकासहित पत्रासोबत जोडले आहेत. गिऱ्हाईकांचे लहान मुलामुलींसाठी बाबा सूट व पेटीकोट यासाठी नवीन नमुने हे विशेष आकर्षण राहील. आमचा माल मागवताना दरपत्रकाप्रमाणे होणाऱ्या बिलातून आपणास वर नमूद केल्याप्रमाणे
मिळणाऱ्या कमिशनची रक्कम वजा करूनच उरलेली रक्कम चेकने आगाऊ पाठविणे आवश्यक आहे. एकदा पाठविलेला माल परत घेण्याची आमच्याकडे पद्धत नाही. त्यामुळे माल मागवताना सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण मालाची ऑर्डर देणे अशी आमची विनंती आहे. आपणास आमच्या वरील सर्व अटी व शर्ती मान्य असल्यास आम्ही आपणास एजन्सी देऊ इच्छितो. आपणाकडून लवकरच उत्तराची अपेक्षा आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी शेती विकासाबरोबर उद्योगधंद्याचीही वाढ होणे व सध्याच्या गरजांनुसार जंगलाची वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रगतीसाठी खनिज संपत्तीचे व जंगल संपत्तीचे फार मोठे सहाय्य होते. आपल्या देशात उद्योगधंद्याची व कारखान्यांची वाढ करणे चालू आहे. या वाढीसाठी पुरी पडेल एवढी खनिज संपत्ती व जंगल संपत्ती मोठ्या प्रमाणात आपल्या देशात अस्तित्वात आहे. खनिज संपत्ती व जंगले ही भारताची फार मोठी संपत्ती आहे. जंगलापासून इमारतीसाठी, जळणासाठी तसेच इतर उपयोगासाठी अनेक प्रकारचे लाकूड मिळते. कागद कारखान्यासाठी लाकडी टोपल्या व घरबांधणी यासाठी बांबू मिळतात. याशिवाय लाख, मेण, डिंक, मध, चंदणी लाकूड व इतर काही प्रकारची तेले, रंग तसेच रासायनिक द्रव्ये व औषधे यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात आपणास जंगलापासून मिळतो. कच्च्या मालाचा पुरवठा हा प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जंगलाचा अनेक प्रकारे उपयोग होतो. म्हणून देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी शेती, खनिज तसेच जंगल यांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतात तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक व केरळ या राज्यात सागवान लाकूड मोठ्या प्रमाणावर मिळते. आता लोकांना जंगलाचे महत्त्व समजले आहे व जंगल रक्षणाच्या आणि झाडे वाढविण्याचा कामात लोकांनी सहाय्य द्यावे म्हणून
दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक संस्था, लायन्स क्लब, लिओ क्लब, विविध सार्वजनिक मंडळे, नगरपालिका, जिल्हा परिषद, शाळा व कॉलेज इत्यादी समाज कल्याणकारी संस्था वृक्षारोपणासारखे वारंवार कार्यक्रम शासनातर्फे आयोजित केले जातात व महोत्सव साजरा करण्यात येतो. सध्या विविध प्रकारच्या वृक्षांपासून आपणास इमारती लाकूड मिळते. इमारती लाकडाच्या दृष्टीने साग हा वृक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यास वाळवी लागत नाही. साग लाकूड हे पाण्यात कुजत नाही. तसेच साग हे टिकाऊ असते. खुर्च्या, टेबल, कपाटे वगैरे सामान करण्यास तसेच इमारती व मोठमोठी जहाजे बांधण्यास ते अतिशय उपयोगी पडते. रेल्वेच्या डब्यांमध्येही या लाकडाचा उपयोग होतो. जंगलामुळे हवामान शुद्ध व सम राहते. म्हणजेच दिवसाचे कमाल व किमान तापमानात विशेष फरक पडत नाही. जंगलामुळे पाऊस पडण्यास मदत होते. झाडाच्या सावलीमुळे जमीन तापत नाही. शिवाय हवेत गारवाही येतो. झाडाची मुळे माती घट्ट धरून ठेवत असल्यामुळे जमिनीची धूप होत नाही. तसेच प्रदूषणापासून संरक्षण होते. समाजामध्ये संपर्क साधताना धंदा, व्यापार, विकास, प्रशासकीय सेवांचा यामध्ये विस्तार यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या सुमारे 100 वर्षांमध्ये नवनवीन माध्यमे काळाच्या गरजेनुसार उपलब्ध झाली. त्यामुळे व्यवहार, शिक्षण, प्रशासकीय सेवा, आर्थिक व्यवहार, करमणूक, निरनिराळे खेळ या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाला. विविध माहिती ताबडतोब मिळविणे व मिळालेल्या माहितीवर त्याची प्रक्रिया करणे व ती माहिती योग्य त्या ठिकाणी विनाविलंब पोहोचवणे आता अत्याधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे लोक जवळ येण्यास मदत झाली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, व्यापार, शेती, उद्योगधंदे, देशाचे संरक्षण, करमणूक अशा विविध प्रगतीचे टप्पे केवळ दळणवळण माध्यमाच्या विकासामुळे शक्य झाले आहेत.
संपर्क व्यवस्थेत निरनिराळ्या व्यक्तींशी किंवा संस्थांशी संपर्क जोडणाऱ्या कोणत्याही माध्यमाचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो. विविध प्रसार साधने म्हणजे चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन व वृत्तपत्र. संपर्क साधने म्हणजे टपाल, तार, टेलेक्स, दूरवाणी विविध क्षेत्रांमध्ये केले जातात. महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे, व्यापार, साक्षरता प्रसार, नागरीकरण इतर राज्यांच्या तुलनेने पुष्कळ समाधानकारक असल्यामुळे वरील सर्व माध्यमांचा लाभ राज्यास बऱ्यापैकी झालेला आहे. भारतातील सर्वात मोठी तार कचेरी मुंबईत असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सेवा या तार कचेरी केंद्रामार्फत फार मोठ्या प्रमाणावर पुरविल्या जातात. टेलेक्सची सेवा देशात 1963 मध्ये सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथे टेलेक्स व्यवस्था आहे. उद्योगधंदा व्यापार वाढीच्या दृष्टीने टेलेक्स व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी सतत होत आहे. टेलेक्स टेलिफोनच्या बाबतीत महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. राज्याच्या उत्पन्नात होणारी वाढ विमा कंपनी, बँक, व्यापारधंदा, परीक्षा अशा सेवांचा विस्तार यामुळे टेलिफोनची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. करमणुकीचे कार्यक्रम, वृत्तप्रसार, आरोग्य, कुटुंब कल्याण आदींचा प्रसार, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, हवामान, बाजारभाव, भाषा यांच्या प्रसारासाठी आकाशवाणीचे माध्यम प्रभावी आहे. स्वातंत्र्यापूर्वी 1927 मध्ये प्रथम मुंबई येथे रेडिओ केंद्र सुरू झाले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास त्या देशातील नैसर्गिक साधने, मनुष्यबळ, भांडवल व संघटन कौशल्य यावर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, सांस्कृतिक दृष्टिकोन, राजकीय परिस्थिती यासारख्या आर्थिक परिस्थितीच्या घटकांचा सुद्धा महत्त्वाचा भाग
असतो. जेव्हा आपण भारताच्या सामाजिक आर्थिक पुनर्रचनेबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला काही विधायक स्वरूपाची उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत असा असतो. ती उद्दिष्टे म्हणजे सर्वांना संधी प्राप्त करून देणे, दुर्बळ घटकांमध्ये उद्योजकता वाढीला लावणे आणि सर्वांमध्ये सहभागाची जाणीव निर्माण करणे ही होत. सध्या भारतात असलेली तीव्र स्वरूपाची बेकारी ही सर्वांना खूप अस्वस्थ करणारी समस्या आहे. देशात निरनिराळ्या प्रकारे एकूण 4 कोटी लोक बेकार आहेत असा अंदाज आहे. लोकसंख्येमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ हे बेकारीचे महत्त्वाचे कारण आहे. नियोजनात बेकारीचा समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात आहे. वास्तविक पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीपासून बेकारीची समस्या सोडविण्याची गरज शासनाला भासली होती. म्हणूनच जेथे शक्य आहे तेथे विशेषतः लघु व कुटीर उद्योगाला श्रमप्रधान उत्पादन पद्धतीवर शासनाने भर दिलेला आहे. ग्रामीण बेकारीच्या क्षेत्रात आवर्षणप्रवण प्रदेश विकास योजना, ग्रामीण रोजगारीसाठी घटक योजना, कामाच्या मोबदल्यात अन्न योजना, लहान शेतकऱ्यांच्या विकास संस्था इत्यादी विशेष योजना शासनाने सुरू केल्या आहेत. रोजगार विनिमय केंद्राची व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राची संख्या वाढवली आहे. भारतात लोकसंख्येची दाटी जास्त असल्याने उपजीविकेसाठी मानवाने जमिनीवर अधिकाधिक आक्रमण केले आहे. त्यामुळे काही भागात वनाची पिछेहाट झाली आहे. अशा प्रकारे पर्जन्यमान, भूरचना व लोकसंख्येची दाटी या कारणांनी भारतातील वनक्षेत्राच्या वितरणावर परिणाम झालेला दिसून येतो. सहकारी संस्थेच्या सभासदांची संख्या बरीच मोठी असते. सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे खरे मालक असले तरी त्यांना सहकारी संस्थेचा कारभार चालवणे शक्य होत नाही. सहकारी संस्थेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी व्यवस्थापक समितीवर निवडून देतात. व्यवस्थापक समितीला कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ असेही म्हणतात. व्यवस्थापक समितीतील
सभासदांची संख्या संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीवर तसेच संस्थेच्या सभासदांच्या संख्येवर अवलंबून असते. सभासदांची संख्या वाढल्यास संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करून व्यवस्थापक समितीतील सदस्यांची संख्या वाढवता येते. सहकारी संस्थेचे सभासद संख्येने बरेच असल्याने सर्व जणांना संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेता येत नाही. म्हणून संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार सभासदांनी नेमलेल्या व्यवस्थापक समितीकडे दिले जातात. व्यवस्थापक समितीस सहकारी संस्थेच्या त्याचे व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार मिळतात. सहकारी संस्थेच्या पोटनियमात दिलेल्या तरतुदीस अनुसरून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने धोरणे व योजना आखणे, निर्णय घेणे, निर्णयाची अंमलबजावणी करणे वगैरे कार्य व्यवस्थापक समिती करते. व्यवस्थापक समितीला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी संचालक व विभाग प्रमुख तसेच इतर तज्ज्ञ असतात. व्यवस्थापक, व्यवस्था संचालक आणि इतर अधिकाऱ्यांना व्यवस्थापक समितीने दिलेल्या आदेशानुसार कार्य करावे लागते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार हे व्यवस्थापक समितीस नियमावलीनुसार प्राप्त होत असतात आणि असे अधिकार गाजविण्यासाठी व्यवस्थापक समितीच्या विशिष्ट काळाने सभा होऊन त्यात संस्थेचे कार्य आणि धोरण विषयीचे निर्णय घ्यावे लागतात. आपले दिनांक 18 नोव्हेंबर 1984 चे पत्र मिळाले. कंपनीच्या संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांशाचा दर कमी आहे अशी तक्रार आपण आपल्या पत्रात केली आहे. कंपनीने आपल्या पत्रास पुढीलप्रमाणे उत्तर देण्यास मला सांगितले आहे. कंपनी कायद्यानुसार कंपनीला झालेल्या नफ्यापैकी काही रक्कम वेगवेगळ्या निधीत जमा करावी लागते. संचालक मंडळाने आपल्या वार्षिक अहवालात असे नमूद केले आहे की कंपनीवरील करांचा बोजा प्रतिवर्षी वाढत असून तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी नफ्याचा काही भाग कर निधीत जमा करणे आवश्यक आहे. गेल्या 2 वर्षात कामगार व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यात
तसेच कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत बरीच वाढ झालेली आहे. त्यामुळे कंपनीचा खर्चही वाढलेला आहे. याची आपल्याला कल्पना असेलच. आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहावी तसेच भविष्यकाळात भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य लाभांश मिळावा या उद्देशाने नफ्यातून बरीच मोठी रक्कम राखीव निधीत जमा करण्यात आली आहे. दिनांक 28 डिसेंबर 1984 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाच्या दराबाबत संचालक मंडळाचे अध्यक्ष अधिक स्पष्टीकरण करणार आहेत. वरील खुलाशानंतर आपल्या तक्रारीचे निवारण होईल आणि संचालक मंडळाने जाहीर केलेला लाभांश कमी नाही हे आपल्याला पटेल अशी आशा आहे. कळावे. आमच्या संस्थेने दिनांक 1 जुलै 1985 रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था मर्यादित मुंबई यांच्याकडून स्टेशनरी व हातमाग उपयोगी साहित्य व काही वस्तू मागविल्या होत्या. वरील वस्तू हे 7 लाकडी पेट्यातून दादर रेल्वे स्टेशनवरून 1 जुलै 1985 रोजी रेल्वेच्या जबाबदारीवर रवाना करण्यात आलेले आहेत. प्रत्येक पेटीला योग्य सवेष्टन असतानाही 3 पेट्यातील वस्तू बऱ्याच प्रमाणात खराब झाल्याचे आढळून आले आहे. तसेच एक हातमाग उपयोगी साहित्य असलेली पेटी मोडलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. वरील माल सोडवून घेण्यासाठी आमच्या संस्थेचे कर्मचारी श्रीयुत पाटील हे सोलापूर रेल्वे स्टेशनवर गेले असता त्यांना 4 पेट्यातील माल अतिशय खराब झाल्याचे आढळून आले व त्यांनी लगेच ही घटना सोलापूर येथील रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या निदर्शनास आणून दिली व त्या पेट्यातील मालाची मोजणी करण्याची विनंती केली व त्याप्रमाणे रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्याने या प्रकरणाची नोंद रेल्वेच्या माल सोडवून घेण्याच्या पुस्तकात केलेली आहे व त्यांनी तशी संबंधित सामानाची यादीही दिलेली आहे. नुकसान झालेल्या वस्तूंचा तपशील आणि त्यांची किंमत दर्शविणारे बीजक सोबत पाठवित आहे. आमच्या अंदाजानुसार आमचे या प्रकरणात रुपये 3,000 चे नुकसान झालेले आहे. माल रेल्वेच्या जबाबदारीवर पाठविण्यात आला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरून देण्याची विनंती आपणास करीत आहोत. आम्हाला अशी आशा आहे की आमच्या वरील मालाच्या
नुकसान भरपाईबद्दल अवश्य लवकर विचार करावा व वरील रक्कम आपण ताबडतोब मंजूर करावी ही नम्र विनंती आहे. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपले दिनांक 17 सप्टेंबर 1984 तक्रारीचे पत्र मिळाले त्याबद्दल आभारी आहे. दिनांक 5/9/1984 रोजी झालेल्या कंपनीच्या 1984-85 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आपल्याला मिळाली नाही. हे वाचून फार आश्चर्य वाटले. आपणास माहीतच आहे की दरवर्षीप्रमाणे कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करते. सोबत आपल्या कंपनीच्या दिनांक 5 सप्टेंबर 1984 रोजी टिळक स्मारक मंदिर सोलापूर येथे झालेल्या 1984-85 या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत व वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक तसेच ताळेबंद वगैरे माहितीसाठी पाठवून देत आहे. आपणास विनंती करण्यात येते की कृपया आपला बदललेला पत्ता वेळोवेळी कंपनीस कळवून सहकार्य करावे ही नम्र विनंती. वरील प्रकारचे स्पष्टीकरणामुळे आपले समाधान होईल अशी आशा आहे. आपले कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर व आमचेमध्ये झालेल्या कराराच्या कलम 7(a) अन्वये आम्ही आपली सर्व यंत्रे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवण्याचा करार मंजूर केला होता. या काळात मध्यंतरी काही दुरुस्तीची जरुरी पडल्यास त्यासाठी खर्च जास्तीत जास्त ₹2000 या करारात ठरलेल्या रकमेत अंतर्भूत होता. आम्हास अशी खात्री आहे की आपण ही गोष्ट मान्य कराल की केवळ याच कलमाची शर्त नव्हे तर या करारातील सर्व शर्ती आम्ही पुऱ्या केल्या असून आज जवळजवळ 2 वर्षे आपल्या मशिनरीची काहीही तक्रार नसते. आमचे श्री असलेकर गुरुवारी आपणास भेटून असे पटवून देतील की आपण आपल्या यंत्राची जी जादा दुरुस्ती करण्यास आम्हास सुचवित आहात ती आपणा उभयतात झालेल्या कराराच्या कक्षेत येणार नाही. या बाबतीत आमच्या मते आपणाकडून अनावधानाने व चुकीच्या समजुतीने 3 मुद्द्यांबाबत गैरसमज होत आहे व त्याबद्दल खुलाशाने या पत्रात लिहिण्यापेक्षा आम्ही आमचे प्रतिनिधी श्री लालजी असलेकर यांना धाडित आहोत. आम्ही आपल्या मागणीबद्दल पूर्ण विचार केला असून श्री असलेकर या प्रकरणात तुम्हास विचारार्थ
म्हणून इतरही दुसरी योजना पुढे मांडतील. आम्हास अशी आशा आहे की त्या योजनेला तुम्ही शक्य तितक्या लवकर मंजुरी द्याल. आमची अशी सूचना आहे की कदाचित आमची नवी योजना आपणास मान्य नसेल तर आपण श्री असलेकर यांना अन्य पर्यायी योजना सुचविण्यास हरकत नाही. उलट आम्ही ते सोयीस्कर मानू. श्री असलेकर यांनी पर्यायी योजना आमच्यापुढे मांडल्यावर ती आम्ही ताबडतोब विचारात घेऊ असे आम्ही आपणास आश्वासन देतो. यापूर्वी आपणास धाडलेल्या आमच्या पत्रात खुलासेवार नमूद केलेल्या नव्या कराराचा कच्चा मसुदा उशिरा का होईना या पत्रासोबत आम्ही जोडीत आहोत. आपले दिनांक 18 ऑगस्ट 1985 चे पत्र मिळाले. आपल्या कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक 28 ऑगस्ट 1985 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांशाच्या दराबाबत संचालक मंडळांचे अध्यक्ष अधिक स्पष्टीकरण करणार आहेत. सभ्य स्त्री पुरुष हो आपल्या कंपनीच्या 20व्या सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. 31 डिसेंबर 1985 तसेच हिशोब तपासलेल्या हिशोबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच आणि संचालकांचा अहवाल आपण वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. चालू साली मुख्यतः कच्च्या मालाच्या वाढणाऱ्या किमती, कामगाराचे सुधारित वेतन आणि इतर खर्चामध्ये भरमसाठ वाढ या कारणामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. उद्योगधंद्यातील वाढणारी तीव्र स्पर्धा व बाजारपेठेत दिवसेंदिवस उत्पादक वस्तूसाठी जाहिरातीसाठी 25% खर्च करण्याची व उत्तेजन देण्यासाठी गरज भासली. संचालक मंडळाने वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळेच वाटाघाटीमध्ये ओढाताण न करता कामगारांच्या होणाऱ्या संपास वेळीच उपाययोजना केल्यामुळे उत्पादनात 15% वाढ झाली. कंपनीने आता पावेतो पुष्कळच प्रगती केली आहे. कंपनीने आखलेल्या औद्योगिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जलद गतीने प्रगती केली आहे. या संबंधीच्या
धोरणाबाबत वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 1985 साली कंपनीची परिस्थिती म्हणावी तितकी समाधानकारक नाही. कच्च्या मालाच्या किमती, सुधारित वेतन, विजेचे वाढते दर, कामकाजाचे खर्च व घसारा याची तरतूद केल्यानंतर कंपनीला जास्त नफा मिळाला नाही, परंतु कंपनीची परिस्थिती समाधानकारक आहे हे मान्य कराल अशी मी आशा करतो. कंपनीच्या अधिकारी वर्गाचे, कर्मचाऱ्यांचे व कामगार संघटनेचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचा अत्यंत ऋणी आहे. आपण जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो व मला असाच पाठिंबा मिळत राहील अशी अपेक्षा करतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशातील 70% समाज हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. तेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे. शेतकरी हा बळीराजा. शेतात राबतो, घाम गाळतो. म्हणूनच अन्नब्रह्म प्रसन्न होते व भुकेलेल्या जगाच्या ओठी अन्नाचे घास पडू शकतात. तो शेतकरी जर सुखी नसेल, देशातील बहुजन वर्ग जर सुखी नसेल, तर देश सुखी कसा होणार? शेतकरी सुखी राहिला, त्याची क्रयशक्ती वाढली तरच अन्य उद्योगधंद्यांना चांगले दिवस येणार आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा उठाव होणार आहे. अन्यथा अनेक कारणांनी शेतकऱ्यांनी म्हणजे बहुजन वर्गाने जर या बाजारपेठेकडे पाठ वळवली तर त्या सर्व उद्योगधंद्यांना मंदीच्या लाटेला तोंड द्यावे लागेल. शेतकऱ्यास काही स्फुरण, उत्साह प्राप्त झाला आणि त्याने शेतात अधिक उत्पन्न केले तरच देशाच्या संपत्तीत, साधनसंपत्तीत भर पडणार आहे व हा देश सुखी होणार आहे. शेतकरी वर्गच जर उदासीन राहिला तर हा संपत्तीचा झरा आटून जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतमालाचे योग्य भाव बांधून द्यावेत